स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित लाल इश्क ही संजय लीला भन्साळी आणि शबीना खान यांची पहिली मराठी निर्मिती आहे. मितवा ह्या चित्रपटात एक प्लॅटॉनिक रिलेशनशिपवर कथा रंगवल्यानंतर थेट मर्डर मिस्ट्री करण्याचं हे स्वप्नाजींचं धाडस प्रेक्षकांच्या नक्कीच पचनी पडेल असं आहे. क्रमांक 1. स्वप्नीलने आता थोडा वेगळा लुक करावा असं ज्यांना अगदी पोट तिडकीने वाटत होतं त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा. तुम्हाला धमकी दिली, तुम्ही त्या धमकीला घाबरला आणि त्यांना कायमचं शांत. हे सगळं पुराव्यांसकट ऐकायला जास्त आवडेल मला. एक ग्रे शेड आणि एक वेगळा रोमॅन्स इथे दाखवला गेलाय ज्यात स्वप्नील अगदी चपखल बसलाय. अंजना सुखानी मराठीतला एक नवीन चेहरा नक्कीच रिफ्रेशिंग आहे, परंतु आणखी थोडा अभिनय तिच्या भूमिकेला उत्तम बनवू शकला असता. जयवंत वाडकर, पीयूष रानडे, स्नेहा चव्हाण, यशश्री मसूरकर अशा सर्वच सहकलाकारांनी कथेला उचलून धरण्यास मदत केली आहे. क्रमांक 2. दिग्दर्शनाच्या बाबतीत काही आर्टिस्टिक इनपुट्स पाहायला मिळत नाहीयेत. सुरुवातीला कथेसाठी सेट होत असतानाच कॅमेरा आणि पार्श्वसंगीत खूप बॉलिवूडिश होतात, पण पुढे प्रेक्षक म्हणून तुम्ही कथेतच जास्त इन्व्हॉल्व होता. भन्साळी इफेक्ट अगदी ठासून भरण्याचा प्रयत्न झालाय. ड्रीम सिक्वेन्सवाल्या गाण्याचं चित्रपटात येणं ओघानं असणं फार गरजेचं होतं, ते जरा खटकतंय. क्रमांक 3. स्वप्ना वाघमारे जोशी पुन्हा एकदा एक उत्तम नरेटिव्ह सादर करतात. यश आणि जान्हवी यांच्या नात्यामधलं प्रेम आणि आकर्षण यातली ती पुसट रेघ सतत हेलकावे खाते. हे सादरीकरण इथे फार योग्य प्रकारे झालंय, परंतु चित्रपटात खूप पात्र असल्यामुळे प्रत्येकाच्या भूमिका एस्टॅब्लिश होण्यासाठी तितकासा वेळ मिळाला नाहीये. तरीही कथा हा फॅक्टर इथे डॉमिनंट होतो, त्यामुळे पुढे काय होणार ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये सतत राहते. क्रमांक 4. चित्रपटाचं संगीत, पार्श्वसंगीत आणि फील अर्थात सिनेमॅटोग्राफी नक्कीच भन्साळी इफेक्ट टिकवून ठेवतात. शिरीष लाटकर आणि स्वप्नाजी यांनी एक चांगली कथा लिहिली आहे आणि ती फार छान सादरही केली आहे. शेवटपर्यंत गुपित न उलगडता टप्प्याटप्प्याने स्टोरी उलगडत जाते आणि प्रेक्षक म्हणून तुम्ही गुंतून राहताय. चित्रपट कुठेही उगीचच रेंगाळत नाहीये. क्रमांक 5. एक कमर्शियल चित्रपट म्हणून पाहिलं तर नक्कीच हा सिनेमा पूर्णपणे मनोरंजक आहे, कारण यात प्रेम आहे, रहस्य आहे, रिलॅक्स होण्यासाठी थोडी कॉमेडी आहे, कथेला आवश्यक तसा वेग आहे आणि मोठी अन तगडी अशी स्टारकास्ट आहे. थोडक्यात आवश्यक ते सगळे एलिमेंट्स आहेत. त्यामुळे नक्कीच हा चित्रपट एक वेळचं मनोरंजन देतोय. मी या चित्रपटाला देते 3 स्टार्स, पण अर्थात तुम्ही थिएटर्समध्ये जा आणि हा चित्रपट नक्की पहा आणि तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका.